Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Enhancement of Food Production, lecture number 9. In this lecture, we will discuss about the microbes in energy generation, means specially we focus on the biogas plant. So, microbes in the energy production. How the microbes play very important role in the energy generation. Already we know that number of developing countries they encourages for installation of biogas plant to meet out the requirement of energy. म्हणजे ज्या काही मेनी डेव्हलपिंग कंट्रीच्या असणार आहेत त्या काय करतील, डेव्हलपिंग कंट्रीज मोस्टली encourages people for installation of the biogas plant टू मीट आउट. म्हणजे जी काही त्यांची एनर्जी रिक्वायरमेंटची गरज आहे ती फुलफिल होण्यासाठी जर त्यांनी बायोगॅस प्लांट स्टार्ट केला, बायोगॅस प्लांट घेतला तर काय होणार आहे, इट इज इको फ्रेंडली वन ॲज वेल ॲज इट फुलफिल द रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी. So for that purpose, developing countries mostly the encourages for the installation of the biogas plant. And this biogas used as a domestic as well as industrial level. Biogas जो असणार आहे which is used for the domestic purpose as well as industrial level मध्ये पण biogas चा काय केला जाणार आहे, यूज केला जाईल as a energy source म्हणून वापरला जातो. Then this biogas which is a non-conventional then renewable source of energy. हा कसा आहे, रिन्यूएबल आहे म्हणजे आपण कंटिन्युअसली हा सोर्स काय करू शकतो, वापरू शकतो, बिकॉज दिस एनर्जी सोर्स विच इज अवेलेबल फ्रॉम द वेस्ट कंपोनंट. जे काही डोमेस्टिक वेस्ट असेल त्याचबरोबर ऍग्रिकल्चर वेस्ट असेल यामधल्या वेस्ट पासून आपल्याला हा एनर्जी सोर्स तयार करता येणार आहे. सो इट इज अ नॉन कन्व्हेन्शनल रिन्यूएबल सोर्स ऑफ द एनर्जी, सोर्स ऑफ एनर्जी आहे. Then the next आपण जर बघितलं, this biogas which is formed from the number of or which contain the or it is the mixture of different gases. Biogas म्हणजे काय आहे, different gases चं मिक्सचर आहे. And this biogas which contain main, त्याच्यामधला मेन जो गॅस असणार आहे which is nothing but the methane, that is CH4 methane which is 50 to 60%. मेजर गॅस जो असणार आहे याच्यामधला तो कुठला असणार आहे, मिथेन which is 50 to 60%. Then carbon dioxide which is 30 to 40% कार्बन डायऑक्साइड त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. Then hydrogen sulfide which is 0 to 3% हा हायड्रोजन सल्फाइड फॉर्म होईल. Along with these three main gases that is methane, carbon dioxide and H2S, also other gases which are present and these are nothing but the carbon dioxide, nitrogen, carbon dioxide तर ऑलरेडी त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. along with this carbon dioxide, carbon monoxide, nitrogen and hydrogen, these gases which are also present in the trace amount. अगदी negligible amount मध्ये हे गॅसेस पण प्रेझेंट असणार आहे. म्हणजे जे काही बायोगॅस आहे, दिस बायोगॅस इज द मिक्सचर ऑफ मिथेन, कार्बन डायऑक्साइड, देन हायड्रोजन सल्फाइड, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन अँड हायड्रोजन. This CO, nitrogen and H2, these are in the trace amount. Already we know that this biogas which is produced by the fermentation process, microbial fermentation ने हा बायोगॅस फॉर्म होणार आहे. Means already we discuss about the how the microbes play very important role in the human welfare. Means in the production different जे काही युजफुल प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्स मध्ये काय करणार आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम इम्पॉर्टंट रोल करतात. मीन्स ऑलरेडी वी डिस्कस अबाउट द फर्मेंटेशन प्रोसेस, हाऊ द फर्मेंटेशन प्रोडक्ट जे असणार आहेत, मीन्स द अल्कोहोल इंडस्ट्री असेल, वाईन बियर इंडस्ट्री याच्यामध्ये असेल किंवा फर्मेंटेशन प्रॉडक्ट डेअरी इंडस्ट्रीमध्ये असेल, आपण बघतो की तिथं काय असेल, देअर इज ए प्रोडक्शन ऑफ द CO2. CO2 काय होणार आहे, रिलीज होणार आहे. मीन्स whenever there is a growth
and metabolic activity which are carried out by the microorganism, they produce the different gases. काही gases त्याच्यामधून रिलीज होणार आहेत. मेनली आपण जर बघितलं फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये अल्कोहोलिक फर्मेंटेशन असेल किंवा ड्युरिंग द प्रोडक्शन ऑफ द डेअरी प्रोडक्ट्स असतील किंवा आपण जे काही फर्मेंटेशन प्रोसेसने फॉर्म होणारे जे काही फूड प्रोडक्ट्स आपण बघितले, इन दॅट प्रोसेस द मायक्रोऑर्गॅनिझम्स रिलीज कार्बन डायऑक्साइड. तिथं काय रिलीज होणार आहे? कार्बन डायऑक्साइड रिलीज होतं. त्या तसाच इथं काय असणार आहे? हिअर ऑल्सो देअर इज ए microbial fermentation takes place, and this fermentation which is carried out by the anaerobic microorganisms, anaerobic bacteria जे असणार आहेत, they carry out this process. Then so in this process the gases which are present or released, and these gases mixture which form the biogas, and this biogas act as a energy source म्हणून तो वापरला जाणार आहे. Then this biogas which is highly inflammable and used as a source of energy. हा काय केला जाणार आहे? This is highly inflammable and used as a source of energy. Source of energy म्हणून तो वापरला जाणार आहे. Then if you know in the Asian countries mostly this biogas which is used in the industrial level as well as which is used for the domestic purpose. Means तो काय असणार आहे? that is the cooking purpose साठी, त्याचबरोबर लाइटनिंग प्रोसेस साठी मोस्टली काय केलं जाणार आहे? रुरल एरियाज मध्ये हे बायोगॅस प्लांट आपल्याला मोस्टली पाहायला मिळतात. Because this biogas plant which is based on the substrate or the substrate which is used in this biogas plant project, हा जो काही बायोगॅस प्लांट आहे याच्यामध्ये जो बायोगॅस रिलीज होणार आहे तो बायोगॅस रिलीज होताना त्याच्यामध्ये जे काही कंपोनंट वापरले जाणार आहेत, सबस्ट्रेट जे वापरलं जातं की ज्याच्यापासून बायोगॅस रिलीज होतो, तो काय असणार आहे? वेस्ट कंपोनंट आहे. डोमेस्टिक वेस्ट आहे, ऍग्रिकल्चर वेस्ट आहे, किचन वेस्ट आहे, त्याचबरोबर काय असणार आहे? ॲनिमल एक्सक्रीट आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं की याच्यामध्ये जे फील्ड मधले जे काही वेस्ट कंपोनंट असतील, फॉरेस्ट वेस्ट असेल, म्युनिसिपल वेस्ट आहे, इंडस्ट्रियल वेस्ट आहे, ऑल दीज वेस्ट विच आर यूज in this biogas plant and their fermentation process which can be carried out with the help of microorganism, and during this fermentation there is a release of biogas. Then if you observe this biogas production, जर आपण biogas production, how this biogas production takes place, commonly used models, mostly जर आपण बघितलं जे काही कॉमनली यूज मॉडेल्स आहेत बायोगॅस प्लांटचे विच आर डेव्हलप्ड बाय द KVIC. KVIC मीन्स खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन. खादी, that is the Khadi and Village Industries Commission, Mumbai, and the Indian Agriculture Research Institute, New Delhi, they produce these common models, and these biogas plant model which are used throughout the India in the mostly they are used or their installation which is observed in the rural area, because in the rural area there is a availability of the more amount of the agriculture waste. Then animal excreta means cow dung major amount मध्ये available असेल, as well as there is a availability of the other जे काही waste component असणार आहे, these waste components which are used in this biogas plant. Then if you observe in this biogas plant मध्ये आपण जर बघितलं, there is a main energy source जो असणार आहे which is nothing but the cellulose component. कारण जे काही ग्रीन
जे काही फूड मटेरियल, जो काही चारा फॉडर वापरण जे ॲनिमल्स कन्झ्युम करणार आहेत त्याच्यामध्ये सेल्युलोज असणार आहे. ते सेल्युलोज जे असणार आहे त्याचं डिकम्पोजिशन, त्याचं काय होणार आहे, डिकम्पोजिशन होणार आहे, फर्मेंटेशन प्रोसेस होईल अँड देन देयर इज ए रिलीज ऑफ द बायोगॅस. हाऊ दिस बायोगॅस इज प्रोड्यूस्ड? द anaerobic digestion which involve three main process. या बायोगॅस मध्ये काय होणार आहे, अनएरोबिक डायजेशन होईल and this anaerobic digestion which involve three main process. याच्यामध्ये तीन मेन प्रोसेस असतील. These are nothing but the hydrolysis, then the next one which is nothing but the acidogenesis and methanogenesis. Before discussing about in detail this process, first we discuss about this diagrammatic representation of the biogas plant. This whole biogas plant which is depend or the main त्याच्यामधला जो पार्ट असणार आहे which is nothing but the digester. त्याला काय म्हटलं तर digester. In this digester, there is a anaerobic digestion of the waste component can be takes place with the help of anaerobic microorganism. And this digester, हा जो काही digester असणार आहे, this digester which is 10 to 15 feet deep, 10 ते 15 फूट एवढा हा खोल असणार आहे, which is formed from the concrete bricks or the cement or the steel. काय केलं जाणार आहे, हा जो काय डायजेस्टर आहे तो डायजेस्टर एक तर काय केला जातो, which is formed from the concrete bricks. कॉन्क्रीट ब्रिक्स पासून तो तयार केला जाईल, सिमेंट पासून हा टँक तयार केला, तो डायजेस्टर तयार केला जाईल, किंवा स्टील पासून पण काय केलं तर दिस डायजेस्टर which is formed and which is 10 to 15 feet deep. And it is buried in the soil. जी काय लँड आहे त्याच्यामध्ये थोडाफार याचा पोर्शन काय असणार आहे, जमिनीमध्ये प्रेझेंट असणार. देन द नेक्स्ट, आता हा जो काही डायजेस्टर आहे त्या डायजेस्टर वरती आपल्याला फ्लोटिंग एक टँक पाहायला मिळेल. द फ्लोटिंग टँक विच इज प्रेझेंट ऑन दिस डायजेस्टर अँड दिस इज called as a gas holder. त्याला काय म्हटलेलं आहे, gas holder, where actually the collection of the biogases takes place. इथं काय होणार आहे, बायोगॅसचं कलेक्शन कुठं होणार तर या गॅस होल्डर मध्ये. इथे एक टँक असणार आहे आणि हा टँक काय आहे तर या डायजेस्टर वरती एक फ्लोटिंग टँक प्रेझेंट असेल. त्या टँकला म्हटलं तर गॅस होल्डर वेअर द बायोगॅस कलेक्शन इज टेक्स प्लेस. देन दिस बायोगॅस प्लांट मध्ये जर आपण बघितला, हा जो डायजेस्टर आहे, दिस डायजेस्टर विच इज कनेक्टेड टू अदर टँक वेअर देर इज ए मिक्सचर ऑफ द डंक अँड वॉटर. इथे काय असणार आहे, काऊ डंक प्रेझेंट असेल अँड वॉटर प्रेझेंट असेल की ते या टँक मध्ये ऍड केलं जाईल. अँड दिस इज नथिंग बट द चार्ज पिट अँड दिस चार्ज पिट विच इज कनेक्टेड टू दिस डायजेस्टर because the raw material as a cow dung is feed in this digester. या चार्ज पीट मधलं जे काही रॉ मटेरियल आहे ते या डायजेस्टर मध्ये या चार्ज पीट मधून येणार आहे. देन इथं आपल्याला एक पाईप दिसेल की या पाईपनी हा कशाला कनेक्ट झाला असणार आहे, चार्ज पीट असणार आहे, खड्डा असेल की ज्याच्यामध्ये सगळं काय जाणार आहे, वेस्ट कंपोनंट ऍड केले जातील. त्या वेस्ट कंपोनंट बरोबर सेम अमाऊंट मध्ये वॉटर ऍड केलं जातं आणि त्याची एक स्लरी फॉर्म केली जाते. अँड दिस इज एंटर इनटू द डायजेस्टर. या डायजेस्टर मध्ये ती एंटर होईल. डायजेस्टर मध्ये आल्यानंतर इथं त्याचं काय होणार आहे, अनएरोबिक डायजेशन होतं. अनएरोबिक डायजेशन होताना याच्यामधून गॅसेस जे रिलीज होणार आहे, दीज गॅसेस विच आर collected in gas holder and then this gas holder which is connected, म्हणजे या गॅस होल्डर पासून आपल्याला इथून एक पाईप निघालेली दिसते and this pipe which is attached to the kitchen pipe.
ती किचन मध्ये डायरेक्ट काय केलं जाणार आहे, ती पाईप तो सोर्स अवेलेबल केला जाईल. म्हणजे या पाईप मधून हा बायोगॅस हा आपल्याला ज्या ठिकाणी लागणार आहे ऍज ए एनर्जी सोर्स म्हणून तो तिकडे काय केला जातो, सप्लाय केला जातो. त्याचबरोबर आता हा गॅस इथं कलेक्ट झाला, राहिलेलं जे काही स्लज असणार आहे, दिस स्लज which is collected in a sludge tank and this sludge which is used as a fertilizer, त्याचा फर्टिलायझर म्हणून वापर केला जातो. Then the next आता आपण ऍक्च्युअली प्रोसेस बघणार आहोत, हाऊ द बायोगॅस फॉर्मेशन इज टेक्स प्लेस इन द बायोगॅस प्लांट. पहिली प्रोसेस जी याच्यामध्ये असेल विच इज नथिंग बट द हायड्रोलिसिस प्रोसेस. पहिली प्रोसेस कुठली आहे, हायड्रोलिसिस प्रोसेस. and in this hydrolysis process cattle dung and water, the equal amount of the cattle dung and water which is mixed and then there is a formation of slurry. इथं काय फॉर्म केली जाईल, स्लरी फॉर्म केलं जाणार आहे. या चार्ज पीट मध्ये आपण बघितलं इथं काय केलं जाणार आहे, सेम अमाउंट मध्ये काय केलं जाणार आहे, काऊ डंग आणि काय केलं, वॉटर, हे दोन्ही ऍड केलं आणि त्याची स्लरी फॉर्म केली. मोस्टली जर आपण बघितलं रुरल एरियामध्ये जो सबस्ट्रेट याच्यामध्ये वेस्ट कंपोनंट जे वापरलं जाणार आहे ते कुठलं वापरलं जाणार आहे, तर काऊ डंग वापरलं जातं. अलॉंग विथ दिस काऊ डंग ऑल्सो ऍग्रिकल्चर वेस्ट, फॉरेस्ट वेस्ट असेल, म्युनिसिपल वेस्ट असेल, इंडस्ट्रियल वेस्ट असेल, दिस कॅन बी ऑल्सो यूज इन द डोमेस्टिक वेस्ट असेल विच इज यूज इन द बायोगॅस प्लांट. Then this cow dung which contain the cellulose, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे, सेल्युलोज प्रेझेंट असेल. बिकॉज these cattle feed on the plant material and this plant material which contains cellulose and this cellulose which is enter into the rumen of the cattle. रुमेन ऑफ कॅटल, रुमेन ऑफ कॅटल म्हणजेच काय असणार आहे, त्याचा जो काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यामधला जो पार्ट असेल रुमेन, तिथं काय येणार आहे, विच इज द वेअर द सेल्युलोज इज एंटर अँड इन दॅट रुमेन देर इज ऑल्सो प्रेझेन्स ऑफ अनएरोबिक बॅक्टेरिया. तिथं अनएरोबिक बॅक्टेरिया प्रेझेंट असतील आणि ते अनएरोबिक बॅक्टेरिया काय करणार आहे, द अनएरोबिक बॅक्टेरिया विच आर प्रेझेंट इन द रुमेन ऑफ द कॅटल, they carry out the digestion of the cellulose and then there is a formation of the cow dung. जो काही excrete असणार आहे कॅटलचा, this is nothing but the cow dung and this cow dung contain some amount of the cellulose as well as these anaerobic bacteria which are also present in the cow dung. cow dung मध्ये हे सेल्युलोज पण असणार आहे आणि अनएरोबिक बॅक्टेरिया पण प्रेझेंट असणार आहे. सो दिस काऊ डंग विच इज नोन ॲज ए गोबर, त्याला काय म्हटलं तर गोबर म्हटलं तर. अँड आफ्टर द डायजेशन of this gobar by the microbial fermentation there is a formation of the biogas and this biogas which is also known as a gobar gas, त्याला गोबर गॅस पण म्हटलं. आता ही पहिली जी प्रोसेस असणार आहे त्या पहिल्या प्रोसेस मध्ये आपण काय बघितलं, कॅटल डंग अँड वॉटर विच इज इक्वल अमाउंट मध्ये मिक्स केले, मिक्स केल्यानंतर स्लरी फॉर्म झाली and this slurry which is feed into digester, ही स्लरी परत कुठे आणलेली आहे, या डायजेस्टर मध्ये आली. then in the first step the anaerobic bacteria that is the clostridium and pseudomonas, these two bacteria which play very important role, that is क्लॉस्ट्रिडियम अँड सुडोमोनास, हे दोन बॅक्टेरिया काय करणार आहेत तर हायड्रॉलिसिसची प्रोसेस करतील. हायड्रॉलिसिस होणार म्हणजेच काय असणार आहे, कॉम्प्लेक्स जे काही कार्बोहायड्रेट्स असतील त्याच्यापासून सिंपल शुगर फॉर्म होतील. प्रोटीन्स विच अंडरगो हायड्रॉलिसिस प्रोसेस अँड दे आर कन्व्हर्टेड इनटू द अमायनो ऍसिड्स अँड लिपिड्स दे आर कन्व्हर्टेड इनटू द फॅटी ऍसिड्स. म्हणजे हे जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत त्या कार्बोहायड्रेट्स पासून सिंपल शुगर फॉर्म होईल, सेल्युलोज जे असणार आहे त्याच्यापासून सिंपल शुगर फॉर्म होणार आहे. देन प्रोटीन जे असणार आहे त्या प्रोटीन पासून अमायनो ऍसिड्स फॉर्म होतील, लिपिड जे असणार आहेत त्या लिपिड पासून फॅटी ऍसिड्स फॉर्म होतील. अँड दिस प्रोसेस विच इज कॅरी आउट बाय these anaerobic bacteria
मीन्स दे कॅरी आउट द हायड्रॉलिसिस प्रोसेस. म्हणजेच हे जे काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड मटेरियल आहे त्याच्यामधले बॉन्ड हे ब्रेक करणार आहेत, लायसिस करेल, ब्रेकडाऊन करेल आणि त्याचं कन्व्हर्जन हे सिंपल कंपोनंट मध्ये करणार आहे. म्हणजे अमायनो ऍसिड, फॅटी ऍसिड आणि सिंपल शुगर मध्ये त्याचं कन्व्हर्जन करणार. दिस प्रोसेस इज टेक्स प्लेस इन द डायजेस्टर. डायजेस्टर मध्ये ही प्रोसेस होणार आहे. ही झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय होणार आहे? ऍसिडोजेनेसिस. काय म्हणायचं त्याला? ऍसिडोजेनेसिस. जेनेसिस मीन्स फॉर्मेशन, ऍसिडोजेनेसिस म्हणजे इथं काय फॉर्म होणार आहे? ऍसिड फॉर्मेशन. हे जे काही कंपोनंट फॉर्म झालेले आहेत त्याच्यापासून परत ऍसिड फॉर्मेशन होणार. So it is known as acidogenesis, and this acidogenesis process which is carried out with the help of microorganisms, these are nothing but the facultative anaerobic acidogenic bacteria as well as obligate anaerobes which also play very important role in this acidogenesis process. Means in presence of or these obligate anaerobes and facultative anaerobic acidogenic bacteria, they carry out the acidogenesis process. Means they convert the simple organic material म्हणजे simple sugar, amino acid, fatty acid याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? which is converted into formic acid, acetic acid, then hydrogen and carbon dioxide. इथं काय काय फॉर्म होणार आहे? तर कार्बन डायऑक्साइड फॉर्म होईल, हायड्रोजन गॅस फॉर्म होणार, कार्बन डायऑक्साइड फॉर्म होणार आहे, त्याचबरोबर फॉर्मिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड. दीज आर फॉर्म और दीज आर एंड प्रोडक्ट ऑफ दी सेकंड स्टेप. या सेकंड स्टेपचा एंड प्रोडक्ट जर आपण काय बघितला? फ्रॉम द सिंपल ऑर्गॅनिक मटेरियल means simple sugar, amino acid, fatty acids, then acidogenesis processes takes place with the help of obligate anaerobes, acidogenic bacteria, and then there is a formation of formic acid, acetic acid, hydrogen gas and carbon dioxide gas form. Then the third step जी असणार आहे, in the third step that is the methanogenesis. तर मिथॅनोजेनेसिस जी असणार आहे, दिस मिथॅनोजेनेसिस इन दिस प्रोसेस देयर इज ए फॉर्मेशन ऑफ मिथेन गॅस. काय फॉर्म होणार आहे इथं? मिथेन गॅस फॉर्म होणार. म्हणून या स्टेपला काय म्हटलं आपण? मिथॅनोजेनेसिस. जेनेसिस मीन्स फॉर्मेशन, मिथेन गॅसचं फॉर्मेशन होईल. The anaerobic methanogenic bacteria, especially the Methanococcus bacteria or Methanobacter, these Methanococcus bacteria which are present in the rumen of cattle, जे कॅटलच्या रुमेन मध्ये प्रेझेंट असणार आहे तेच कशामध्ये आलेले आहेत? जे काही काउडंग आहे ते काउडंग इथं आलेलं आहे. त्या काउडंगची स्लरी प्रेझेंट आहे इथं आणि त्याच्यामध्ये पण काय प्रेझेंट असणार आहे? दिस मिथॅनोकोकस बॅक्टेरिया, अनएरोबिक बॅक्टेरिया विच आर प्रेझेंट. म्हणजे हे बॅक्टेरिया आतापर्यंत जे आपण बॅक्टेरिया बघितले ते सगळे कसे आहेत? अनएरोबिक बॅक्टेरिया आहेत. म्हणजे त्या बॅक्टेरियाची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होण्यासाठी किंवा त्यांना लाईव्ह राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज नाहीये. अनएरोबिक कंडिशन मध्ये ते लाईव्ह राहू शकतात. अशा हा पूर्ण काय असणार आहे की जिथे ऑक्सिजन एंटरच होत नाही, होऊ शकणार नाही अशा ठिकाणी ते काय करणार आहेत? फर्मेंटेशनची प्रोसेस कॅरी आउट करतील आणि गॅसेस रिलीज करणार आहेत. असा हा मिथॅनोकोकस बॅक्टेरिया जो असणार आहे, दिस मिथॅनोकोकस बॅक्टेरिया विच आर प्रेझेंट इन द रुमेन ऑफ कॅटल विच इज ऑल्सो प्रेझेंट इन द काऊ डंक अँड इन प्रेझेन्स ऑफ दिस मिथॅनोकोकस बॅक्टेरिया there is a conversion of acetic acid into methane. Means here we observed this reaction जर आपण बघितली 12 molecules of acetic acid in presence of methanococcus or with the help of methanococcus bacteria. This methanococcus bacteria convert this acetic acid into the म्हणजे त्याचं डायजेशन करणार and in this anaerobic digestion process there is a release of the 12 molecules of the methane gas. Along with this methane also 12 molecules of carbon dioxide which are also released.
देन द फॉर्मिक ऍसिड जर आपण बघितले 4 molecules ऑफ फॉर्मिक ऍसिड which gives 1 molecule of methane gas, 3 molecules of carbon dioxide and 2 molecules of water. Then this carbon dioxide and hydrogen which also react, म्हणजे इथं आपण बघितलं होतं की काय असणार आहे, जेव्हा ऍसिडोजेनेसिसची प्रोसेस झाली त्या ऍसिडोजेनेसिसच्या प्रोसेसच्या वेळी म्हणजे सेकंड स्टेप मध्ये फॉर्मिक ऍसिड फॉर्म झालं, ऍसिटिक ऍसिड फॉर्म झालं. या फॉर्मिक ऍसिड ऍसिटिक ऍसिड याचं पण डायजेशन करून इथं काय फॉर्म होणार आहे, म्हणजे ही प्रोसेस दिस Methanococcus bacteria convert this acetic acid and then there is a release of, म्हणजे त्याचं काय करणार, अनारोबिक डायजेशन करणार आहे, तिथं फर्मेंटेशन होणार आहे, अनारोबिक कंडिशनला मायक्रोबियल फर्मेंटेशन होईल and then there is a release of methane gas होईल. अनारोबिक डायजेशन करून मिथेन गॅस रिलीज होणार आहे आणि सेकंड स्टेप मध्ये या फॉर्मिक ऍसिड ऍसिटिक ऍसिड बरोबर हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साइड पण फॉर्म झाला होता. त्या हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साइड या दोन्हीची पण रिएक्शन होणार अँड देन देयर इज ऑल्सो फॉर्मेशन ऑफ वॉटर अँड मिथेन गॅस. In this way, the methane gas which is formed in these digester, या डायजेस्टर मध्ये हा सगळा मिथेन गॅस फॉर्म होणार आहे. म्हणजे सुरुवातीला हायड्रोलिसिसची प्रोसेस होईल, काऊ डंक आणि वॉटर किंवा जे काही म्युनिसिपल वेस्ट आहे, डोमेस्टिक वेस्ट आहे, इंडस्ट्रियल वेस्ट आहे, ऍग्रिकल्चर वेस्ट आहे, फॉरेस्ट वेस्ट आहे, ते इथं कलेक्ट केलं, त्याच्याबरोबर काय ऍड केलंय, वॉटर ऍड केलं, त्याची स्लरी फॉर्म केली. ती स्लरी कशामध्ये आणलेली आहे, दिस स्लरी फ्रॉम रिचार्ज फीड रॉ मटेरियल द काऊ डंक इज फीड इन दिस डायजेस्टर. या डायजेस्टर मध्ये आल्यानंतर डायजेस्टर मध्ये तिथं काय होणार आहे, पहिली स्टेप होईल ती म्हणजे काय असणार आहे, हायड्रोलिसिस. म्हणजे कार्बोहायड्रेट पासून सिंपल शुगर फॉर्म होतील, प्रोटीन पासून अमायनो ऍसिड फॉर्म होतील, लिपिड्स पासून फॅटी ऍसिड्स फॉर्म होतील आणि नेक्स्ट त्याच्यामध्ये काय होणार आहे, या सिंपल कंपोनंट पासून सिंपल ऑर्गॅनिक मटेरियल पासून तिथं फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, कार्बन डायऑक्साइड अँड हायड्रोजन गॅस फॉर्म होणार आहे. नंतर परत त्याच्यामध्ये मिथॅनोजेनेसिसची प्रोसेस होईल इन प्रेझेन्स ऑफ मिथॅनोकोकस बॅक्टेरिया अँड देन देयर इज ए रिलीज ऑफ द, म्हणजे इथं काय होईल, अनएरोबिक डायजेशन होणार आहे. दिस कॅन बी कॅरीड आउट बाय द मिथॅनोकोकस बॅक्टेरिया अँड देन देयर इज अ रिलीज ऑफ गॅस. आता ही सगळी प्रोसेस होत असताना जो काही गॅस रिलीज होणार आहे तो गॅस हा कशामध्ये कलेक्ट केला जातो, या गॅस होल्डर मध्ये कलेक्ट केला जातो. की जो गॅस होल्डर, गॅस टँक अशी गोलाकार अशी काय असणार आहे, टाकी असणार आहे, प्रेझेंट असते, टँक असतो की जो टँक या डायजेस्टर मध्ये फ्लोट तरंगताना दिसणार आहे आपल्याला. त्या तरंगणाऱ्या टँक मध्ये काय होतो, हा सगळा गॅस कलेक्ट होणार आहे, मिथेन गॅस कलेक्ट होईल, बायोगॅस कलेक्ट होणार. म्हणजे बायोगॅस इज द नॉट ओनली मिथेन, त्याच्याबरोबर कार्बन डायऑक्साइड आहे, हायड्रोजन आहे, हायड्रोजन सल्फाइड आहे, त्याचबरोबर नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साइड हे एकदम ट्रेस अमाउंट मध्ये. मेजर काय, हायड्रोजन सल्फाइड, कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन असणार आहे. हे सगळे काय होतील, याच्यामध्ये कलेक्ट होतील. कलेक्ट झाल्यानंतर दिस बायोगॅस विच इज ट्रान्सफर इनटू दिस पाईप, या पाईप मधून तो काय केला जाणार आहे, जिथं तो एनर्जी सोर्स म्हणून वापरला जाणार आहे त्या तिथपर्यंत तो पाईपच्या साहाय्याने काय केला जाणार आहे, सप्लाय केला जाईल. In this way, this biogas plant, which is mostly their implantation, which is mostly this is used in the number of areas, especially they are used in the rural areas. rural area मध्ये ते वापरले जातात कारण हे जे काही वेस्ट कंपोनंट आहे त्याचं रिसायकलिंग होऊ शकतं, त्याच्यापासून एनर्जी फॉर्म केली जाऊ शकते अँड दिस एनर्जी विच इज यूज फॉर द डिफरंट पर्पज. कुकिंग पर्पज साठी ती वापरली जाऊ शकते, लाइटनिंग प्रोसेस साठी वापरली जाऊ शकते. देन व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ दिस बायोगॅस. या बायोगॅसचे बेनिफिट्स काय आहेत, This biogas plant which is a cheap one, अगदी स्वस्त आहे, हा सेफ आहे, सुरक्षित आहे, रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी, म्हणजे कंटिन्युअसली आपण त्याच्यापासून काय करू शकतो, सतत एनर्जी प्रोड्यूस करू शकतो, अखंडपणे एनर्जी प्रोड्यूस करू शकतो कारण हे वेस्ट कंपोनंट अवेलेबल असणार आहे. त्या वेस्ट कंपोनंटचा वापरच करून आपण काय करणार आहोत, दिस बायोगॅस इज फॉर्म. सो इट इज चीप आहे, ती सेफ आहे, रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी, इझिली स्टोर्ड,
इट इज इझिली स्टोअर्ड केला जाणार आहे तो. त्यानंतर इझिली स्टोअर्ड, जनरेटेड अँड ट्रान्सपोर्टेड. त्याचं जनरेशन असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, त्याचबरोबर स्टोरेज असेल, विच कॅन बी कॅरीड आउट व्हेरी इझिली. देन दिस बायोगॅस विच इज यूज फॉर द डोमेस्टिक लाइटिंग असेल, म्हणजेच आपल्या घरातली लाईट जी असणार आहे त्याच्यासाठी पण वापरू शकतो. कुकिंग पर्पज साठी वापरू शकतो. त्याचबरोबर स्ट्रीट लाइटिंग साठी वापरला जातो. देन ऑल्सो इट इज यूज फॉर द स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये पण एनर्जी सोर्स म्हणून तो वापरला जाणार आहे. सो this biogas which is used for the different purpose, that is domestic lighting, then the cooking, street lighting, then small scale industries, इथं पण तो वापरला जाईल. then the next आहे, the next त्याचा बेनिफिट काय आहे, this biogas burns with a blue flame and without smoke. त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा धूर वगैरे बाहेर पडणार नाही. सो इट इज इको फ्रेंडली वन. हा कसा इको फ्रेंडली आहे, कुठल्याही प्रकारचं पोल्युशन डेव्हलप करणार नाहीये. देन द इम्प्रूव्ह द सॅनिटेशन ऑफ द सराउंडिंग, म्हणजे जो काही आजूबाजूचा कचरा आहे, वेस्ट कंपोनंट आहे, त्याचं युटिलायझेशन होणार आहे आणि त्यामुळं ऑटोमॅटिकली काय होणार आहे, इम्प्रूव्ह द सॅनिटेशन. सॅनिटेशन होईल, जे काय सराउंडिंग आपल्या सभोवतालच्या परिसरातलं सॅनिटेशन होणार आहे, स्वच्छता होणार आहे तिथली. ते सगळं वेस्ट कंपोनंट आपण एनर्जी सोर्स म्हणून या बायोगॅस प्लांट मध्ये यूज करणार आहोत. त्याच्यापासून बायोगॅस प्रिपेअर करणार आहोत. देन द नेक्स्ट आपण जर बघितलं, इट इज इको फ्रेंडली वन. हा इको फ्रेंडली आहे. इट डू नॉट फॉर्म द एनी टाइप ऑफ द पोल्युशन. कुठल्याही प्रकारचं पोल्युशन त्याच्यापासून होणार नाही. त्याचबरोबर हा काय असणार आहे, इट इज रिन्युएबल वन. रिन्युएबल आहे हा, त्या म्हणून याला काय म्हटलं तर इको फ्रेंडली. हा कसा आहे, इको फ्रेंडली आहे. कुठल्याही प्रकारचं पोल्युशन याच्यामुळे होणार नाही. त्याचबरोबर जे वेस्ट कंपोनंट आहेत ते वेस्ट कंपोनंट याच्यापासून हे युटिलाइज केले जातील. देन द नेक्स्ट असणार आहे द स्लज विच इज फॉर्म ऍट द एंड ऑफ दिस बायोगॅस. बायोगॅस फॉर्म झाल्यानंतर जो काही स्लज राहणार आहे, दिस स्लज इज कलेक्टेड हियर अँड दिस स्लज which is used as a fertilizer in the field. फील्ड मध्ये क्रॉपच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट साठी हा स्लज आपण काय म्हणून वापरणार आहोत, which is used as a fertilizer. फर्टिलायझर म्हणून हे स्लज यूज केले जाणार. सो दीज आर द डिफरंट बेनिफिट्स ऑफ द बायोगॅस. And whenever there is a biogas plant, हा जो काही बायोगॅस प्लांट सुरू केल्यानंतर, स्टार्टिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा आपण ऍड करत जाणार आहोत स्लरी, तेव्हा जो काही गॅस कलेक्ट होतो या गॅस होल्डर मध्ये, जवळजवळ 50 दिवसानंतर आपण बघितलं तर याच्यामध्ये गॅस कलेक्शन व्हायला काय होणार आहे, सुरू होणार आहे. गॅस कलेक्ट होणार आहे गॅस होल्डर मध्ये आफ्टर 50 days. देन इन दिस प्रोसेस, या प्रोसेस मध्ये मेन जर आपण बघितलं रुरल एरियामध्ये जे काही बायोगॅस प्लांट असणार आहे त्याच्यामध्ये ॲनिमल वेस्ट, ऍग्रिकल्चर वेस्ट हे मोस्टली काय केलं तर वापरलं जातं. आणि जर आपण अर्बन एरियामध्ये बघितलं तर जे काही इंडस्ट्रियल एरिया आहे त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये जे काही इंडस्ट्रियल वेस्ट आहे, म्युनिसिपल वेस्ट आहे, त्या म्युनिसिपल वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्टचा वापर करून सुद्धा बायोगॅस प्लांट आपण काय करू शकतो, स्टार्ट करू शकतो. अँड देन देर इज अ प्रोडक्शन ऑफ द बायोगॅस विच इज ऍक्ट ॲज ए एनर्जी सोर्स. आता हा जो काही पॉइंट आहे दॅट इज द मायक्रोब्स इन एनर्जी जनरेशन अँड बायोगॅस प्लांट, बायोगॅस फॉर्मेशन. हा जो काही बायोगॅस प्रोडक्शन हा जो पॉइंट आहे याच्यावरती मोस्टली आपल्याला क्वेश्चन विचारले जाताना या ज्या 3 स्टेप्स आहेत त्या 3 स्टेप्स आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे. दॅट इज द हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस मध्ये जे काही बॅक्टेरिया वापरले जातात त्या बॅक्टेरियाच्या नावावर जी नावं आहेत दॅट इज सुडोमोनास असेल, देन द क्लॉस्ट्रिडियम आहे. या बॅक्टेरियावरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. फर्स्ट पहिल्या स्टेप मध्ये हायड्रोलिसिस इन बायोगॅस प्लांट. हायड्रोलिसिस प्रोसेस इज कॅरीड आउट बाय डॅश डॅश बॅक्टेरिया. या पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाईल. किंवा आपण ऍसिडोजेनेसिस इन ऍसिडोजेनेसिस डॅश डॅश बॅक्टेरिया विच कॅरी आउट द ऍसिडोजेनेसिस प्रोसेस. किंवा अशा पण क्वेश्चन विचारला जाईल ऑब्लिगेट अँड अनएरोब्स किंवा फॅकल्टेटिव्ह अनएरोबिक ऍसिडोजेनिक बॅक्टेरिया in biogas plant carry out the dash dash
प्रोसेस, ऍसिडोजेनेसिस प्रोसेस. देन मिथॅनोजेनेसिस प्रोसेस मध्ये मेन इम्पॉर्टंट रोल जो असणार आहे किंवा इन बायोगॅस प्लांट मिथेन गॅस इज प्रोड्यूस बाय द डॅश डॅश बॅक्टेरिया. कुठला बॅक्टेरिया हा मिथेन गॅस प्रोड्यूस करणार आहे, विच इज नथिंग बट द मिथॅनोकोकस बॅक्टेरिया. अँड दिस मिथॅनोकोकस बॅक्टेरिया और मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया, हे मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया और मिथॅनोकोकस बॅक्टेरिया, these bacteria are anaerobic one, म्हणजे ऍडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशनला हे लाईव्ह राहू शकतात. अँड इन दॅट ऍडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन मीन्स अनएरोबिक कंडिशन वेअर ऑक्सिजन इज नॉट अवेलेबल, इन दॅट कंडिशन दे कॅरी आउट द फर्मेंटेशन, फर्मेंटेशनची प्रोसेस कॅरी आउट करणार आहेत. अँड फ्रॉम दीज वेस्ट कंपोनंट त्याचं फर्मेंटेशन करून आणतील आणि त्याचं कम्प्लीट डायजेशन करून गॅस रिलीज होणार आहे. तो गॅस या गॅस होल्डर मध्ये काय केला, तो कलेक्ट केला जातो. किंवा आपल्याला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, वाय बायोगॅस इज इको फ्रेंडली, किंवा वाय दिस बायोगॅस, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ दिस बायोगॅस, असा सुद्धा आपल्याला 2 मार्काचा क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो. किंवा ही डायग्राम आपल्याला येऊ शकेल आणि या डायग्रामचे लेबलिंग्स किंवा ही डायग्राम देऊन तुम्हाला याच्यावरती पण बायोगॅसशी रिलेटेड क्वेश्चन आपल्याला याच्यावरती विचारले जाऊ शकतात. सो दिस इज ऑल अबाउट द बायोगॅस प्लांट, मीन्स द मायक्रोब्स, हाऊ द मायक्रोब्स play very important role in the energy generation, especially in the biogas plant. Thank you very much.